नमस्कार. टुडे समाचारमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते, मी तुम्हाला सतत वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे. या चॅनल दिवस 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता ड्युटीपासून हे शेअरकडे जाणार आहे. तर हे कारखाना, साखर जे कारखाना जे आहे, भैरवनाथ कारखाना, त्या कारखान्यावर इथं पोहोचलेलो आहे. आणि इथं भरपूर अशी पद्धतीने पब्लिक दिसते. इकडे दाखवा. हे पब्लिक इथं अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. नेमकं कशाचा कार्यक्रम आहे, काय आहे, ते आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. की जसे ते आपल्या सोबत इथले जे आहेत यांच्यासोबत आपण जाणून घेणार. काय नाव तुमचं? हनुमानदास मुंदडा. हे कार्यक्रम कशाचा होता आज? काय होय? हे गजानन महाराजाचा प्रसाद आहे, पालखीचा. सगळ्याला जेवण आहे. हे कुठं केलेलं आहे? कुठं आहे? हा कुठं होता हे कार्यक्रम? कसं केलेला आहे? कार्यक्रम हे कारखाना, तेरणानगर कारखाना, इथे सगळं जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. कुणाच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आलेलं आहे? हा विठ्ठलदास सोमनी ढोकी यांच्यातर्फे ठेवलेला आहे. हा मला एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर याच पद्धतीने इकडे जर पाहिलं तर तुम्ही इकडे पण आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं? काय नाव? माझं निहाल कलिमुद्दीन काझी. हे कार्यक्रम कशाचा घेण्यात आलेला आहे आणि ह्याच्या बाबतीत स्वरूप काय? आज प्रत्येक वर्षीप्रमाणे गजानन महाराजांची पालखी आलेली आहे आणि त्याचं दर्शन करण्यासाठी या परिसरात पंचक्रोशीतील सर्व नागरिक येत असतात, भाविक येतात. आणि त्या भाविकांना आज आमचे शेठजी सोमानी परिवाराच्या वतीनं आज मोठ्या प्रमाणात इथं महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला होता. त्यानिमित्तच आम्ही सर्व नियोजनात आहे. हे कुणाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता? मार्गदर्शन पूर्ण गाव होतं. तसेच आमचे ज्येष्ठ आहेत, तिवारी साहेब आहेत, आमचे सोमानी साहेब आहेत, तसेच गावातील इतर लोक आहेत आणि सर्व युवकांनी त्यामध्ये. पण सर्वात सिंहाचा वाटा आज सोमानी परिवाराने उचललेला आहे आणि त्यांच्या सहाय्यानेच म्हणावं, आर्थिक सहाय्याने आज हा महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला. बघा, याने आपल्याला सांगितलेलं त्या पद्धतीने आपण एक दिवशी जाऊन विचारणार आहे. घणीचे कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. त्याशीच आपण विचारणार आहे. काय नाव तुमचं? विठ्ठल सोमनी. हे कार्यक्रम तुम्ही इथं आज आयोजित केलेला आहे. हे कार्यक्रम नेमकं कशा पद्धतीचा होता? कार्यक्रम मी 2019-16 पंगत घेतली होती गजानन महाराज दिंडीची. आज साधारण माझ्या हिशोबाने 16-40 9 वर्ष झाले, 9-10 वर्ष झाले की आज मला मिळाला मोका की यांचं सेवा करायचा. गजानन महाराज पालखीच्या दिंडीच्या लोकांच्या आसपास साधारण 13 खेळे आणि 14वी डोकी, साधारण 11-12 हजार लोक जेवण आज अन्नदान झालं. प्रसाद मिळाला सगळ्या लोकांना. हे कधी कार्यक्रम चालू झाला होता? किती वेळ झाला? हे कार्यक्रम चालू झाला 7:30 वाजता. 7 वाजता चालू झालाय. आता साधारण 8:30 9:30 वाजत आता. हे अजून किती वेळ असं चालू राहणार आहे? आणि हे साधारण 1 घंटा 1.5 घंटा चलत, 10 वाजेपर्यंत चलत. 10 बघा, एकंदरीत जर पाहिलं तर तुम्ही हे कार्यक्रम घेतलेला आहे. तर हे आपण इथं हे कारखाना, इथं साखर कारखाना जे आहे त्या कारखान्यावर इथं पोहोचलेलो होतो, भैरवनाथ कारखान्यावर. आणि इथंच अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्याच प्रमाणामध्ये इथे घेण्यात आलेला आहे. गजानन महाराजांची जी पालखी आहे ती पालखी सोहळ्याचा इथं कार्यक्रम, इथं पालखी थांबलेली आहे. त्या पद्धतीने इथे कार्यक्रम घेण्यात आलेला होता. काय नाव तुमचं? गोविंद तिवारी. हे कार्यक्रम इथे घेतलेला आहे. कशाचा कार्यक्रम आहे? हे काय डोकी आणि डोकी परिसरातली सगळे भक्तगण महाप्रसादाला महाराजाचं दर्शन घेतात, महाप्रसाद घेतात आणि आनंदानं गावाकडे जातात. हा, इथं पालखी किती वाजता थांबले? 7 वाजता येते, 6 वाजता येते ती पालखी. सकाळी? नाही, संध्याकाळी 6 वाजता येते. अच्छा, संध्याकाळी 7 वाजता महाप्रसाद चालू होतो. आरती झाली की महाप्रसाद चालू होतोय. आणि या डोकी परिसरातून सगळ्या जवळजवळ 20-25 गावातून लोक इथं महाप्रसादाला येतात, दर्शन घेतात. हा, अति आनंद आहे लोकांना. आनंदानं गावाकडे जातात. सांगा. काय नाव तुमचं? दिगंबर वाघपुरे. काय केलं इथं? कशाचा कार्यक्रम होता इथे? काय महाप्रसादावर वाटप आहे, दरवर्षी असंच असतं. गजानन महाराजाची पालखी हे जे कळंब मधून निघाली की दुपारचा मुक्काम गोविंदपूर होतो आणि संध्याकाळी मुक्कामाला इथे येतात. लोक आले तर लोक दर्शन घेतात. पंचक्रोशीतली लोक, डोकी आणि डोकी पंचक्रोशीतली लोक येतात, दर्शन घेतात, महाप्रसाद घेतात आणि आनंदाने जातात गावाकडे. एकंदरीत जर पाहिलं तर तुम्ही हे सरपंच आहेत आणि ह्या सरपंचाला पण हिंदू जे आहेत इथे त्या अन्नदानामध्ये जे आहेत यांचं पण हात आहे आणि यांचं पण यश लागलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्यासोबत सरपंच आहेत. काय नाव तुमचं? अमोल समुद्रे, मी सरपंच डोकी. अच्छा, इथं आजचा जे कार्यक्रम घेण्यात आलेला तुम्ही कशा पद्धतीचा कार्यक्रम?
हे जवळपास दिंडी चालू झाल्यापासून परंपरा आहे की आपल्या या डोकीमध्ये तेरणा कारखान्यावर ह्या ठिकाणी आज दिंडीचा मुक्काम असतो आणि दिवसेंदिवस ही दिंडीचं येण्या लोकांचं ओघ वाढतच चाललेलं आहे। यावर्षी आता आमचे विठ्ठलदास सोमणी यांची जेवण अन्नदान होतं आणि जवळपास 10,000 लोकांचं अन्नदान या ठिकाणी आपले जे वारकरी दिंडीमध्ये सहभागी आहेत त्यांना आणि इतर जे भाविक या ठिकाणी येतात त्यांच्यासाठी या ठिकाणी आयोजित अन्नदान हे ठेवलं होतं। तसेच आपल्या भैरवनाथ शुगरचं जी सगळी सुविधा कारखान्याचे गोडाऊन लाईटची व्यवस्था सगळं आपल्या भैरवनाथ शुगरच्या वतीनं या ठिकाणी सुविधा देण्यात आली। आमच्या डोकी ग्रामपंचायतच्या वतीनं पण या ठिकाणी पाणी स्वच्छता आणि जी काही बाकीच्या अडीअडचणी कुठं येतात त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत या ठिकाणी पुरवतो आणि दिवसेंदिवस हे या ठिकाणी भाविकाचा ओघ इकडं लातूरपासून इकडं जवळपास 150-1200 या ठिकाणी भाविक पालखीच्या दर्शनासाठी येतात आणि अत्यंत एक आनंदाचं आणि एक प्रसन्न वातावरण आज या निमित्तानं आपल्या आमच्या या डोकी गावामध्ये तयार झालेलं आहे। त्यामुळं या दिंडीमध्ये जे कोणी लोक या ठिकाणी अन्नदान करू इच्छितात तेही या ठिकाणी येऊन आपल्या सोयीच्यानं जे काय अन्न आपल्या घरून घेऊन येतात ते पण या ठिकाणी अन्नदान करतात। त्यामुळं या ठिकाणी सहभागी असणारे जेवढे स्वयंसेवक आहेत यांचं सुद्धा आम्ही या गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण की ते सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात 10,000 लोकांना या ठिकाणी अन्नदान करायचं म्हणजे तेवढं वाटप करायचं ते सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी या ठिकाणी स्वयंसेवक झालेले आहेत। मग आपले सोबत सरपंच होते यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की यांनी इथं कशा पद्धतीने इथं कार्यक्रम पाहिलं तुम्ही तर मी इथं डोकीमध्ये आलो होतो। गजानन महाराजाची जी पालखी जी आहे त्या पालखी सोहळ्याचा इथं कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये इथं घेण्यात आलेला आहे इथं आणि याच कार्यक्रमामध्ये मी इथं पोहोचलेलो होतो। त्याच पद्धतीने जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे पाहू शकताय तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं गर्दी झालेली आहे आणि याच गर्दीमध्ये जे आहे ते इथं अन्नदानाचा कार्यक्रम इथं करण्यात आलेला होता। संध्याकाळी 6च्या सुमारामध्ये इथं पालखी पोहोचते आणि याच पालखीमुळे जे आहे ते इथं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली जाते। त्याच गर्दीमुळे जे आहे ते इथं भाविक जे आलेले असतात त्यांच्यासाठी इथं अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता। आपण प्रतिक्रिया सगळ्याची जाणून घेतलेली आहे। मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला कसा वाटला विषय नक्कीच कळवण्यास किंवा वेगळे विषय कळवण्यास नंबर दिलेला आहे तर मला तुम्ही थेट संपर्क करू शकता। मी अल्ताफ हुकमत मुलानी। तुम्हाला दाखवतो